अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्वांना स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत ही मी स्वामींचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर लवकरच स्वामी प्रकट दिन येत आहे. आपण स्वामी भक्त आहोत. आपण आतुरतेने स्वामी प्रकट दिनाची वाट पाहत असतो. प्रत्येकच छोटी मोठी सेवा करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आणि त्यातली त्यात स्वामी प्रकट दिन म्हणजे स्वामी भक्तांचा आवडतीचा सण म्हटल्यासारखंच आहे. आपणा सर्वांनाच माहिती आहे की स्वामी अचानक प्रकट झालेले आहेत. स्वामींनी कोणत्या गर्भातून वगैरे जन्म घेतलेला नाहीये. त्यांचे स्वामी अचानक प्रकट झालेले आहेत. त्याच्यामुळे आपण त्यांचा प्रकट दिन साजरा करत असतो. तर आपण स्वामी भक्त आहोत. आपण केंद्रात जातो. आपण भरपूर अशा सेवा करत असतो. आणि स्वामी हे आहे ना भक्तीचे भुकेले आहेत. तुम्ही त्यांचं फक्त नाम जरी घेतलं तरी ते तुमच्या पाठीशी कायम उभं राहणार आहेत. फक्त आहे ना प्रत्येकच गोष्टचा हव्यास माणसाच्या आयुष्यात नसावा. मनोभावे आणि श्रद्धापूर्वक तुम्ही सेवा करा. तर 20 मार्चला येत आहे आपल्या स्वामींचा प्रकट दिन. तर आपल्याला आहे ना 21 दिवसाची सेवा पाहिजे आहे की आपण या स्वामी प्रकट दिनापर्यंत आपण 21 दिवसामध्ये काय सेवा करू शकतोय आपण आपल्या स्वामींसाठी, आपण आपल्या आईसाठी. तर आहे ना खूप साधी सोपी सेवा आहे. ज्या जॉबला जातात, ज्या हाऊसवाईफ आहेत, काही दादा जॉबला जातात पण सेवेकरी आहेत. असं काही नाही आहे बरं का की फक्तच महिलाच स्वामी सेवेकरी आहेत. आई, काका, काकी, काकू, मावशी, आजी पण स्वामी सेवेकरी आहेत. जे एकदम प्रोफेशनल जॉबला आहेत ते दादासुद्धा स्वामी सेवेकरी आहेत. ताई असू द्या. मग याला आहे ना वयाचं बंधन नाही आहे, याला कुठल्या जॉबचं बंधन नाही आहे. आपण भरपूर जण स्वामी सेवेकरी. कारण आज आहे ना सेवेची आणि स्वामी सेवेत येण्याची आजची काळाची गरज आहे. का तर आपण पाहत असतो की दिवस खूप बिकट होत चाललेले आहे. परिस्थिती खूप वाईट होत चाललेली आहे. आपल्या हातात असं काहीच नाही आहे. तर आपल्या मुलांवरती चांगले संस्कार व्हावेत यासाठी आपण केंद्रात जायचं. केंद्रात का जायचं पुढची माहिती तर आपण सेवेची पाहणारच आहोत. पण केंद्रात जाण्याची माहिती मी थोडक्यात देते की केंद्रात का जावं. मुलं आपल्या हाताबाहेर जाऊ नयेत. कारण आजकाल आहे ना परिस्थिती हाताबाहेर चाललेली आहे. त्यामुळे मुलांवरती आपण तर आईवडील या नात्याने आपण आपल्या मुलांवरती संस्कार घडवतच असतो. पण स्वामी आईंचं लक्षही आपल्या मुलांवरती राहावं. तिथे केंद्र निर्मित आहेत म्हणजे बालसंस्कार केंद्र आहेत स्वामी केंद्रात. रविवारी आमच्या इथे आरती होते. तर जे स्वामी सेवेकरी माझा व्हिडिओ आमच्या गावातून पाहतात त्यांना माहितीच आहे की आपलं स्वामी केंद्र दौंड रोडला आहे. तर तिथे जर कोणी जात नसेल तर नक्की तुम्ही तिथे जाऊन प्रत्येक रविवारी हजेरी लावा. तर खरं सांगायचं मी कुठं नाही सांगत, एवढ्यामध्ये मला जाणं शक्य होत नाही. पण सेवा आमच्या घरी चालू असतात. पण ज्यांना जाणं शक्य आहे त्यांनी केंद्रात जाऊन अनुभव घ्या. का तर मी खूप असा अनुभव घेतलेला आहे. स्वामी माऊलींचं माझ्या आयुष्यात जेव्हापासून आगमन झालेलं आहे ना तेव्हापासून मला कोणत्याच गोष्टीची कमी नाही आहे. तर चला आपण जास्त वेळ न घालवता आपली जी मुख्य सेवा आहे ती सांगूयात. सेवा केव्हापासून चालू करायची. आपल्याला 21 दिवसाचं पारायण करायचं आहे ना. तर सेवा आपल्याला 28 फेब्रुवारी म्हणजे याच महिन्यात आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. 28 फेब्रुवारी ते 20 मार्चपर्यंत. का तर 20 मार्चला प्रकट दिन आहे स्वामींचा. तर ही 21 दिवसाची सेवा आपल्याला करायची आहे. तर ती सेवा कशी करायची हे पण मी सांगणार आहे तुम्हाला थोडक्यातच. तर आता 28 तारखेपासून जर सेवेला सुरुवात करणार असाल तर तुम्ही ज्या काही ताई आहेत पिरियड्सची डेट तुम्हाला माहिती आहे. तर पिरियड्सची डेट तुमची फिक्स काय आहे ते तुम्हाला माहितीच असणार आहे. ताई आता 28ला सेवा सुरुवात केली पण माझी पिरियड्सची डेट आहे ना मार्चमध्ये 2-3 तारखेला आहे. मग मी काय करू. काही हरकत नाही. तुम्ही सेवेला फक्त सुरुवात करा. जे ते 4-5 दिवस असतील ते सोडून द्यायचे आणि पुढील दिवसात आपण ही सेवा कंटिन्यू करू शकतो. तर सेवेसाठी आपल्याला संकल्प लागणार आहे. तर ताई संकल्प सोडतोय आपण 21 दिवसाचा. पिरियड्सचे 5 दिवस वगळले तर सेवा 21 दिवसाची पूर्ण होणार नाही आहे. काहीच हरकत नाही. 20 तारखेच्या पुढेही तुम्ही ते 5 दिवस काउंट करा आणि ते पुढचे 5 दिवसही तुम्ही सेवा करा. पण आपण 21 दिवसाचा संकल्प सोडलो आहे तर आपल्याला 21 दिवसाची सेवा आपल्याला पूर्ण करायची आहे. काय करायचं. या सेवेसाठी आपल्या देवघरामध्ये आपले स्वामी असणे आवश्यक आहे. आपण स्वामींची सेवा पाहतोय तर स्वामींचा छोटा का होईना आपल्याकडे फोटो आवश्यक आहे. छोटीशी का होईना मूर्ती स्वामींची आवश्यक आहे. छोटीशी पितळेची वगैरे मूर्त्या असतात स्वामींच्या त्या तुम्ही आणल्या तरीही चालेल. किंवा छोटासा केंद्रातून फोटो जरी घेऊन आलात त्याच्यावर सेवा केली तरीही चालेल. याच्यासाठी आपल्याला वेगळी मांडणी वगैरे करण्याची काहीच आवश्यकता नाही आहे. देवघरामध्ये आपली पूजा म्हणजे जी पूजा असते नित्यपूजा ती केली तरीही चालणार आहे. आणि माझ्यासारख्या ज्या उल्हासी ताई आहेत त्यांना जर
एकदम सेपरेट पूजा मांडणी करायची असेल, त्यांनी एकदम सेपरेट पूजा मांडणी केली तरीही चालणार आहे. खूपच छान. आणि तुम्हालाही हे 20 दिवस आहे ना, 20-21 दिवस खूप प्रसन्न होऊन जाणार आहे. काय करायचं, आता आपण 28 तारखेपासून सेवेला सुरुवात करणार आहोत. आणि जे ताई दादा जॉबला आहेत त्यांच्यासाठी पण मी त्यांनी सेवा कशी करावी हे पण मी थोडक्यात सांगणार आहे. आपण 21 दिवसाची सेवा करतोय, 28 तारखेपासून सेवेला सुरुवात करतोय. त्या दिवशी सकाळी लवकर उठा, स्नानाने शुचिर्भूत व्हा, तुमची नित्य काही दिनचर्या असेल ती आवरून घ्या. देवपूजा ही 9च्या आतमध्ये करणं ही माझ्या मते योग्य आहे, का तर तो वेगळाच काळ असतो. ब्रह्ममुहूर्तापासून सकाळी 9 पर्यंतचा काळ एकदम अति योग्य पूजेसाठी असतो. तुम्हाला जर त्याच्या आतमध्ये करणं शक्य असेल तर करून घ्या. जर शक्य नसेल तर तुम्ही 9च्या नंतर तुम्हाला टाईम भेटेल त्या टायमिंगला देवपूजा तुमची आवरून घ्या. केव्हाही देवपूजा करताना प्रथम दिवा प्रज्वलित करायचा. कोणतीही सेवा करताना प्रथम दिवा प्रज्वलित करायचा असतो. आणि हे प्रत्येक व्हिडिओमध्ये माझं सांगणं काय येतं, कारण प्रत्येकच व्हिडिओवरती आहे तेच सबस्क्रायबर राहतील असं नाही. काही काही नवीन पण आपल्यासाठी जॉईंट होत असतात, त्यांच्यासाठी पण ही माहिती असते. त्यामुळे जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांनी समजून घ्या. प्रथम दिवा प्रज्वलित करायचा, नंतर देवपूजा करायची. का तर कोणतीही सेवा करताना दिवा साक्षी पाहिजे नाही आपल्या सेवेला. सगळी सेवा झाली, प्रथम आपल्याला संकल्प सोडायचा आहे. आपण सकाळी संकल्प सोडा. संकल्प कसा सोडायचा, उजवा हात घ्यायचा, त्यावरती थोडे पाणी घ्यायचे चमचाभर, त्या पाण्यामध्ये थोडेसे तांदूळ टाका, एक फूल ठेवा, हळदी कुंकू टाका आणि त्याच्यावरती आपल्याला संकल्प सोडायचा आहे. तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल, कोणतीही इच्छा असू द्या, तुम्ही या संकल्पावरती बोलायची. तुम्ही ही सेवा, कोणती गोष्ट तुम्हाला भेटावी, फक्त ती चांगली असावी, चांगले कर्म मनात घेऊन, म्हणजे चांगली इच्छा मनात घेऊन तुम्ही सेवा करा. कारण आपण कितीही सेवा केली तरी वाईट गोष्टी ह्या आपल्यापासून स्वामी लांबच ठेवत असतात. त्यामुळे जी आपल्यासाठी योग्य आहे ते तर आपल्याला भेटणारच असते. संकल्प सोडा, त्याच्यावरती इच्छा बोला, तुम्ही किती दिवसाची सेवा करणार आहात ते बोला. तुम्हाला जर 21 दिवस करणे शक्य नसेल तर तुम्ही 11 दिवसाची ही सेवा करू शकता. तर 11 दिवसाची सेवा आपल्याला 10 तारखेपासून 20 तारखेपर्यंत करायची आहे. म्हणजे आपले 11 दिवस पूर्ण होऊन जातात. संकल्प झाला, संकल्प सोडला, तो संकल्प डायरेक्टली जमिनीवर न टाकता एखाद्या फुलाच्या झाडाच्या कुंडीत किंवा दारामध्ये कोणतंही झाड असू द्या त्याच्या कुंडीत तो संकल्प सोडून द्यायचा. ते झालं. दिवसामध्ये तुम्ही केव्हाही, आता तुम्ही पूजा झाली लगेचच सेवेला सुरुवात केली तरीही चालेल, पण आपल्याला आहे ना स्वामींच्या केंद्रात किंवा मठात जायचं आहे. एक नारळ घ्या. थोडंसं मी फास्ट का बोलते, का तर व्हिडिओ खूप लांब होऊन जाणार आहे, कारण मी सविस्तर माहिती देते. एक नारळ घ्या, त्यावरती थोडीशी खडीसाखर घ्या आणि एखादं गुलाबाचं फूल घ्या. गुलाबाचं फूल नसेल तर तुमच्या इच्छेने कोणतंही फूल घ्या. तुम्ही झेंडूचं फूल घेतलं तरीही चालेल. आपल्याला हा नारळ घेऊन मंदिरात जायचं आहे. ताई घरी आत्ता तरी हजबंड वगैरे नाही आहेत की मला लगेचच मंदिरात घेऊन जातील, तर टेन्शन घेऊ नका. तो नारळ घ्या, स्वामींपुढे बसा, म्हणजे आपल्या घरातच बसा, देवघरातच बसा. तो नारळ हातात घ्यायचा. त्या नारळ हातात घेतल्यानंतर त्याच्यावरती पण तुमच्या मनातली इच्छा सांगायची. हे स्वामी राया, माझ्या आयुष्यात या गोष्टीची समस्या आहे, मला हे हवं आहे, माझं हे काम अडकलेलं आहे, माझी घराची इच्छा आहे, माझे 21 पारायण होईस्तोपर्यंत थोडी का होईना मला त्याची चाहूल लागू द्या, माझी इच्छा पूर्ण होऊ द्या. म्हणजे जे काही तुमच्या मनामध्ये असेल ते नारळावरती बोलायचं. तो नारळ डायरेक्टली जमिनीवरती न ठेवता देवघरामध्ये ठेवा. जागा नसेल एखादं वस्त्र घ्या, त्या वस्त्रावरती तो नारळ ठेवा आणि दिवसभरामध्ये जेव्हाही टाईम भेटेल तेव्हा तो नारळ स्वामींच्या केंद्रात जाऊन ठेवून यायचा. ताई आमच्याकडे केंद्र नाही आहे, आमच्या गावात नजदीक केंद्रच नाही आहे, तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन तरी हा नारळ ठेवला, श्रीफळ ठेवलं तरीही चालणार आहे. त्यानंतर दिवसभरामध्ये तुम्हाला केव्हाही टाईम भेटेल त्यावेळेस स्टार्टिंगला सेवेला सुरुवात करताना, आज आपला पहिला दिवस आहे, त्या दिवशी आपल्याला स्वामी स्तवन बोलायचं आहे. तर ही सेवा आपल्याला नित्य सेवेच्या पुस्तकात भेटून जाणार आहे. आणि ज्या सेवेकरी नवीनच सेवेत आलेले आहेत त्यांच्याकडे जर नित्य पुस्तक नसेल, नित्य सेवेचं पुस्तक नसेल, तर त्यांनी काय करायचं, यूट्यूबला वगैरे सर्च करून स्वामी स्तवन एक वेळा बोलून घ्यायचं, नंतर पुढची सेवा सुरुवात करायची. ताई स्वामी स्तवन रोजची रोज बोलायचं का सेवेला सुरुवात करताना? तर नाही. ज्या दिवशी आपला पहिला दिवस आहे सेवेचा त्या दिवशी आपण स्वामी स्तवन बोलायचं आहे. स्वामी स्तवन झालं, आपल्याला आवर्जून 11 माळी जप करायचा आहे. 11 माळी आपल्याला स्वामींचा जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 20 मिनटं लागून जातील. ते झालं की आपल्याला आहे ना 1 ते 21 अध्यायापर्यंत
स्वामी चरित्र सारामृतचे पठण करायचे आहे. स्वामी चरित्र सारामृत वाचायचं आहे. ताई, माझा बेबी स्मॉल आहे, मला कंटिन्यू 1 ते 21 अध्याय होईपर्यंत मला बसणं शक्य होणार नाही आहे. का तर तो फीडिंग वगैरे करतो, तर त्याला लक्ष द्यावं लागतं, किंवा घरामध्ये कोणच नाही आहे त्याला लक्ष द्यावं लागतं. तर ठीक आहे, अशा ताईंसाठी मी सांगते, तुम्ही कमीत कमी बसलात. आता आज पारायण तुम्हाला 21 अध्याय पूर्णच तुम्ही आज करणार आहात, तो तुमचा निर्धार आहे. तुम्हाला जर आज 21 अध्याय पूर्ण करायचे आहेत तर तुम्ही जेव्हा टाईम भेटेल तेव्हा 1 ते 7 अध्याय पूर्ण करा, किंवा 1 ते 11 अध्याय पूर्ण करा. जेव्हा टाईम भेटेल तेव्हा 11च्या पुढचे अध्याय पूर्ण करून घ्या. तुम्ही असं केलं तरीही चालेल. पण ज्यांना शक्य आहे ना, त्यांनी हे पळता पळत करू नका. म्हणजे हो, ताईंनी एका ताईसाठी सांगितले मग मी तीच सेवा केली तर मला काय होते, तर असं करू नका. ज्यांना खरंच अडचण आहे त्यांनी अशा प्रकारे सेवा करू शकताय. काही ताईंचं म्हणणं आहे, खरंच आता आहे ना, म्हणजे वेगवेगळे आजार उद्भवायला लागलेले आहेत, तर गुडघ्यांच्या समस्या बऱ्याच जणांना उद्भवतात. ताई, मी जास्त वेळ बसू शकत नाही, तर तुम्ही आहे ना चेअरवरती बसूनही सेवा केली तरीही चालेल. किंवा काही ताई आजारी असतील की ताई मला मांडी घालून बसणं शक्य नाही, किंवा गुडघ्याची काही समस्या असू दे मला बसणं शक्य नाही, तर तुम्ही चेअरवरती बसून सेवा केली तरीही चालेल. काही ताईंचं असंही म्हणणं असतं की ताई मला म्हणजे पूर्ण बेड रेस्ट आहे, मग मी काय करू, मी सेवा कशी करू, तर तुम्ही फक्त स्वामींचं नामस्मरण करा. स्वामींना अंतःकरणातून हाक द्या. स्वामींना तेच खूप आहेत, तेच आहे खूप, बाकी काहीच करण्याची जास्त गरज नाही आहे. फक्त अंतःकरणातून स्वामींना हाक मारत राहा. स्वामी आपल्याला काहीच कमी पडून देत नाही. तर ही झाली सेवा. जास्त काही अवघड आहे का? 11 माळी जप आणि स्वामी चरित्र सारामृतचे 21 अध्याय रोजची रोज नित्यनेमाने हे पहा. ज्यांना सेवा करायची असते ना, ती पळवाटा काढत नाहीत. आता मध्यंतरीच माझ्या बाजूला एक ताई आहेत, ज्या नवीनच राहायला आलेल्या आहेत, आणि त्या जर हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांच्या लक्षात येईलच मी त्यांच्याबद्दल बोलते. तर त्यांच्याकडे स्वामी चरित्र सारामृतचं पुस्तक नव्हतं, पण त्यांना पारायण करायचं होतं. आत्ता माझ्या लक्षात नाही बरं का कोणता पिरियड होता तो, पण म्हटल्या मला पारायण करायचं आहे ताई, तुम्ही मला पुस्तक देसाल का? तर स्वामी सेवेला केव्हाच अडवायचं नाही. एक वेळ आपल्याकडून सेवा नाही घडली तरीही चालेल, पण दुसऱ्याला अडवायचं नाही. तर मी त्यावेळेस माझं पारायण केलेलं नव्हतं. मी त्या ताईंना पुस्तक दिलं, का आता आमच्यापासून नजदीक केंद्र पण नाही आहे की मी जाऊन लगेचच घेऊन येईल. त्यामुळे मी माझी सेवा थांबवली, पण त्या ताईंना पुस्तक दिलं. त्यांनी 11 दिवसाचं पारायण केलं, 11 अध्याय पूर्ण केले. 11 वेळा 1 ते 21 अध्याय त्यांनी 11 वेळा वाचले. त्यांचं पारायण पूर्ण झालं, त्यांनी पुस्तक आणून दिलं. तर करायचं म्हटलं तर माणूस कशीही सेवा करतं, फक्त मनामध्ये भाव हवा आणि स्वामींवरती विश्वास हवा. स्वामी आई ही भक्तीची भुकेली आहे, आणि मी तरी स्वामींना माझी आईच मानते. माझ्याकडून खरंच मी खोटं नाही सांगत, जास्त माझ्याकडून सेवा घडत नाही, पण मी माझ्या माऊलीला अंतःकरणातून हाक मारत असते आणि स्वामी सेवेकरी घडवण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे ही एक खूप मोठी सेवा माझ्याकडून घडत आहे. आणि आज माझ्या चॅनेलवरती सबस्क्रायबर पहा, फॉलोअर्स काय आहेत पहा, आणि चॅनेलला व्ह्यूज वगैरे कमी जास्त हे माझ्या चुकीमुळे होतात का, तर माझ्याकडून काही वेळेस गॅप पडतो व्हिडिओज यायला, त्याच्यामुळे थोडंसं इकडे तिकडं होत असतं. पण मी एवढे फॉलोअर सबस्क्रायबर जोडलेले आहेत, स्वामी सेवेत आणलेले आहेत, हेच माझ्यासाठी खूप आहे. ताई, आम्ही जॉबला जातो, आम्हाला रोजची रोज 1 ते 21 अध्याय आणि 11 माळी करणे जप शक्य नाही, तर आम्ही काय करू? तर मी त्या ताईदादांसाठी सांगते, तुम्ही सेवेला सुरुवात करा, पण तुम्ही कशा प्रकारची सेवा करणार आहात ती संकल्पावरतीच आपल्याला सांगायचं आहे. आज 21 अध्यायाचं पारायण मी पूर्ण करेल, एक पारायण मी पूर्ण करेल, हे जर तुम्ही संकल्पावरती सांगितलं आणि तुमच्याकडून ते झालंच नाही, उपयोग नाही. सेवेला खंड पडता कामा नये. अचानक जर बाहेर जाण्यात आलं तर ठीक आहे, थोडंफार इकडे तिकडं होतं, म्हणजे एखादी क्रिटिकलच कंडिशन घडली आहे किंवा एखाद्याची डेथ झाली आहे, तिथं आम्हाला जाणं गरजेचंच आहे, अशा वेळेस ठीक आहे. पण विनाकारण टाईमपास म्हणून सेवेला सुरुवात केली आणि सोडून दिला. हे पहा, आपल्या मनात जर एखादी इच्छा असेल, आपल्याला जर खरंच स्वामींवरती विश्वास असेल, तर सेवा पूर्ण केली पाहिजे नाहीत. आणि विनाकारण आशा म्हणजे दाखवायचे नाही, नुसतं हे योग्य वाटत नाही मला. आता तुम्ही जॉबला जाताय, ताई असू दादा असू, काय करा, संकल्पावरतीच तुम्ही सांगा. तुम्हाला जर 11 माळीला आहे ना, कमीत कमी आणि जास्तीत जास्त 15 ते 20 मिनटं लागतात, हे अगोदरच मी सांगते. ते तुमच्या पण उगीच करायचं म्हणून पटपट 5 ते 10 मिनटापर्यंत 11 माळी करून जायचे योग्य नाही आहे. नुसतं करायचंय म्हणून करू नका, मनोभावे करा. आणि खरंच जास्तच जर स्लो म्हणत गेला तर तुम्हाला 1 तासही लागू शकतोय. पण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशा प्रकारच्या स्पीडमध्ये जर तुम्ही केलं तर 15 मिनटं खूप झाले, तुम्हाला 20 मिनटं. 11 माळी जप करा. 11 माळी शक्य नसेल तर संकल्पावरती बोला, स्वामी मी तुमची 1च माळ करेन, नित्यनियमाने 1 माळ करेल, पण दिवसभर स्वामी तुमच्या मनामध्ये पाहिजे नाहीत, की हो श्री स्वामी समर्थ किंवा स्वामींची आठवण तरी आपल्याला आली पाहिजे नाही.
त्याचबरोबर तुम्ही रोज 3 अध्यायही वाचन करू शकताय. त्यावेळेस संकल्पावरती तुम्ही हे बोला, स्वामी मी तुमचे रोज नित्यनियमाने 3 अध्याय वाचन. आणि ही आपली नित्यसेवा आहे. आपण जे स्वामी सेवेकरी आहोत आपण रोज 3 अध्यायाचं वाचन करत असतो. म्हणजे वर्षभर आपली ही सेवा तर चालूच असते. वर्षभर आपण 3 अध्यायाचं वाचन करत असतो. तसंच तुम्हाला जर ती सेवा करणं शक्य असेल तर तुम्ही 3 अध्यायाचं वाचनाची सेवा करू शकताय. जास्त काहीच अवघड नाही आहे. पिरियड्स आले ते 4 दिवस वगळून द्या. आणि ह्याच्यातले नियम पण मी सांगणार आहे. तर जॉबला जाणारे ताईदादांच्यासाठीची सेवा लक्षात आलेली असेल. तुम्हाला जर 7 अध्याय वाचणं शक्य असेल तरीही वाचा. किंवा आता माझ्यासारखीच एखादी ताई आहे, मी एक हाऊसवाईफ आहे, पण कामानिमित्त किंवा कामाच्या कारणाने मला शक्य नाही आहे की ताई मी रोजची रोज 21 अध्याय पूर्ण करेल, एक पारायण माझ्याकडून पूर्ण होईल. तुम्ही 7 अध्याय रोजची रोज वाचून पारायण पूर्ण करू शकताय. किंवा आज 11 अध्याय वाचले, पुढचे 10 अध्याय दुसऱ्या दिवशी वाचले, म्हणजे 2 दिवसात एक पारायण पूर्ण होऊन जाईल. फक्त बोलताना आपल्याला हे संकल्पावरती सांगायचं आहे. नंतरच आपण सेवेला सुरुवात करायची आहे. संकल्प रोज सोडायचा नसतो. संकल्प फक्त पहिल्या दिवशी सोडायचा असतो. जो नारळ आहे तो केंद्रात ठेवायचा, तो घरी ठेवायचा नाही आहे. ज्यांना तिथे जाऊन ही सेवा घडेल नारळाची, तुम्ही तिथे जाऊन करा. केंद्रातही जाऊन तुम्ही रोजची रोज 11 माळी जप केला, अतिउत्तम. ह्यापेक्षा दुसरी सेवा नाही आहे. रोजची रोज कमीत कमी एखादं फळ म्हणा किंवा साखर म्हणा किंवा तुम्ही जे खासाल ते देवाला नैवेद्यात दाखवा. ताई उपवास करावा का? नाही, स्वामींनी सांगितलेलंच नाही आहे आपल्याला उपवास करायला. उपवास आहे ना फक्त विचारांचा करा. लोकांविषयीचे वाईट विचार मनातून काढा, याचा उपवास करा, बाकी काही नको. आपण ज्यावेळेस एखाद्याच्या विषयीची आपली नीतिमत्ता, आपले विचार ज्यावेळेस आपण चांगले ठेवतो त्यावेळेस आपल्याला कोणत्याच गोष्टी आडव्या येत नसतात. हे एक लक्षात घ्या. नाही तर सेवा करतोय पण ही शेजारी ही अशी आहे, अरे 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 काय उपयोग आहे? सेवेचा उपयोगच नाही आहे. काय करताय तुम्ही? स्वामी सेवेकरी आहात पण मागं नुसतं कुचानिंदी करणे मला तरी हे पटत नाही. ठेवा ना, लोकांविषयी चांगले विचार ठेवा. काय रे, त्याची नीतिमत्ता चांगली असेल म्हणून त्याच्याबद्दल ते चांगलं घडत असेल. तुमच्या का पोटात दुखते? काही विचारही चांगले ठेवा. मला ह्या गोष्टी आहेत ना बिलकुलही पटत नाहीत. आहेत अजून समाजात लोक, तो तुमच्याविषयी वाईट बोलतोय, तुम्हाला समजते ना, सोडून द्या. त्याच्या आयुष्यातलं तुमचं स्थान खाली करून टाका. अशी लोक उभा सुद्धा करायची नाहीत जवळ. तुम्हाला समजते तो वाईट आहे तुमच्याबद्दल, त्याच्या घरी जाणं बंद करा. कारण तो व्यक्ती कधीच तुमचा होणार नाही हे लक्षात ठेवा. पण तुमच्या तोंडातून वाईट उच्चार त्याच्याबद्दलचे आणू नका. आणि जे आयुष्यातून गेलेले असतात ते पण चांगल्यासाठीच गेलेले असतात. त्यामुळे हळहळ करणे, तुळतुळ करणे सोडून द्या. ते केव्हाच आपले नव्हते म्हणून ते गेले. तर नीतिमत्ता चांगली, आता घरात जावा असू द्या, बारकी कशी असू द्या, मोठी कशी असू द्या, त्याच्याशी आपलं काही घेणं देणं नाही आहे. पण एकमेकींचं जमत नाही आहे. एकमेकी नुसते नावं ठेवतात पण दोघीही स्वामी सेवा करतात. काही अर्थ नाही आहे, काही अर्थ नाही आहे. हो, भांड्याला भांडं वाजतंच, पण समजून घ्या आजपर्यंत सासूने आपलं घर एकत्र टिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडंफार तुम्ही पण कुठंतरी कॉम्प्रोमाइज करायला शिका. काहीतरी अभ्यास करा स्वतःवरती की मी पण कुठंतरी चुकत असेल, तीच प्रत्येक वेळेस चुकत असेल असं नाही. आपणही कुठंतरी चुकतो याचा अभ्यास करावा. तर जाऊ द्या, आपलं विषय दुसरीकडे भरकट चाललाय. प्लीज राग मानू नका. पण हे उदाहरण मी तुम्हाला देत होते, याच्याशी माझ्या आयुष्याशी याचा काही संबंध नाही. फक्त मी हे उदाहरण देत होते जे आपले थोडंफार कानापर्यंत येतं, त्याची उदाहरणं होती थोडक्यात. तर हे झालं. त्याचबरोबर आता एखादी आजी जी सिरियस आहे पण तिला आहे ना स्वामी चरित्र सारामृतचं एक पारायण करायचं आहे, तिची खूप इच्छा आहे. तर ज्या ताई दादाला वाचता येते, त्यांच्या आजीचा आजारी असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी त्यांच्या पैसे बसून हे पारायण तुम्ही त्यांना ऐकवा. खूप मोठं पुण्य तुम्ही करताय. एखाद्या आजीला जप करायचा आहे पण तोंडातून शब्द फुटे नाहीत किंवा माळ हातात पकडता येणे, तुम्ही त्यांच्यापाशी बसून एक माळ करा. खूप मोठी सेवा तुम्ही करताय. कारण ती व्यक्ती जाणार आहे हे तुम्हाला माहिती आहे, पण तुम्ही त्यांच्यासाठी ही सेवा करताय म्हणजे पुण्याचं काम तुम्ही करत आहात. तर याचे नियम काय आहेत? या सेवेसाठी जास्त काही नियम नाही आहेत. तुम्ही लसूण कांदा वर्ज केलं तर अतिउत्तम आहे, का तर या सेवेसाठी आपल्याला बराच वेळ बसावा लागतो. आणि कोणतीही सेवा करताना ना ढेकर, किरमट ढेकर, वेगवेगळे काही गोष्टी आपल्या शरीरात घडत असतात त्या घडणे, का तर आपलं मन विचलित होत असतं. त्यामुळे लसूण कांदा खाणं वर्ज करा, ही स्वामी सेवा आहे. आणि नॉनव्हेज आपल्याला 21 दिवस पूर्णपणे वर्ज करायचं आहे. ताई आमच्या घरी मी पाळलं तरी घरचे पाळणार नाहीत, ऐकणार नाहीत, त्यांना खाऊ द्या. पण हो, आपण सेवा करतोय तर कमीत कमी सेवा होईपर्यंत तुम्ही त्या गोष्टीला हात लावू नका. हे तुम्हाला पाळावं लागणार आहे. नाहीतर तुम्ही नॉनव्हेज घरामध्ये बनवलं, त्याच हाताने तुम्ही येऊन पुस्तकाला
उपयोग नाही आहे ताई. प्लीज माफ करा काही जास्त बोलत असले, पण असं करू नका. तुम्ही जर सेवा करताय, घरात खाऊ द्या, खाणाऱ्यांना अडवू नका, कारण ते पण एक पाप असतं. म्हणजे एखाद्या गोष्टी म्हणजे तोंडावर मारतो आपण त्यांच्यात, ज्याला खायचं त्यांनी खावा, बाहेर जाऊन खाल्लं तर ती उत्तम. फक्त तुम्ही जी सेवा करणारी व्यक्ती आहे ना, त्यांनी आणि त्यांच्या मिस्टरांनी पाळलं तर ती उत्तम. मिस्टर नसतील पाळत तर त्यांचं पुण्य त्यांच्यापाशी, पण तुम्ही तुमचं पुण्य कमवण्याचा प्रयत्न करा. कारण हे 21 दिवस आपल्यासाठी खूप खास आहेत. हे प्रकट दिनाचा दिवस आपल्यासाठी खूप खास आहे. होता होईल तेवढी सेवा आपल्याला या दिवसांमध्ये करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला परान्नैवेद्य करायचं आहे. आपण स्वामी केंद्रात जातो, आपल्याला आपले गुरुमाऊली सांगतात परान्नैवेद्य का करायचं, का तर आपल्याला कोणाच्या अन्नाचे दोष आपल्या पदरी नाही घ्यायचे. त्याच्यामुळे आपल्याला परान्नैवेद्य करायचे आहे. तर याच्यावरती जर व्हिडिओ हवा असेल, परान्न का खाऊ नये, तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न मी नक्कीच करणार आहे. तर आपण आपल्या माहेरचं खाऊ शकतोय, आपण आपल्या बहिणीच्या हातचं पण खाऊ शकतोय, आपण आपल्या वहिनी म्हणजे आई वहिनी एका ठिकाणी राहत असेल त्यांच्या हातचं आपण खाऊ शकतोय, आपण आपल्या सासूबाईंच्या हातचं खाऊ शकतोय. परान्न म्हणजे शेजाऱ्या पाजाऱ्यांचं, मैत्रिणींचं कोणाचंही खायचं नाही. हा एक नियम आहे. ताई हॉटेलला जाणं झालं तर खाऊ का? नाही. अरे तिथं कसं बनवतायत तुम्हाला माहिती आहे का? बाकीचं ह्याच्यावर मी काही बोलत नाही. फक्त हॉटेलला जाऊनही आपण तिथलं घ्यायचं नाही. स्वतःच्या खर्चाने असलं तरी नाही. हो, आता खरंच आता मी कसं बोलले, की एखाद्याची डेथ झाली, आम्ही बाहेर गेलो, खूप लांब गेलोय प्रवासात, मग आम्हाला विनाकारण म्हणजे अ, खूप अवघड झाले, आम्हाला यायला लेट होणार आहे घरी, आम्हाला खाणं भागच आहे. त्यावेळी तुम्ही नविलाज असतो, तुम्ही खाऊ शकताय. पण त्यावेळी आपण हे पण खाऊ शकतो ना, आपण फळे घेऊन खाऊ शकतोय. ते हेल्दी आहेत आपल्या शरीरासाठी, तुम्ही हे पण करू शकताय. तर नियम अटी काहीच जास्त नाही आहे. सेवा करायची म्हटलं ना, मनात इच्छा हवी, मनात भाव हवा. स्वामी ती सेवा घडवून घेतात आणि संकल्पावरती एवढं नक्की बोला, की स्वामी माझी ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्या. आणि पिरियड्सची तारखा लक्षात घेऊन सेवेला सुरुवात करावं असं माझं काही म्हणणं नाही. कारण आपण प्रत्येक वेळेस काय सांगतो, कोणतीही सेवा करताना तुमचे डेट्स, पिरियड्सची तारीख वगैरे लक्षात घेऊन सेवेला सुरुवात करा. पण नाही, याच्यासाठी काही गरज नाही आहे. तुम्ही ही सेवा 20 तारखेच्या नंतरनं जरी कंटिन्यू चालू ठेवली तरीही चालेल. तुम्ही ही सेवा आयुष्यभर चालू ठेवली तरीही चालेल. फक्त ही 21 दिवसाचं पारायण आहे ना, ते पूर्ण करा. आणि नंतरनं तुम्हाला जर सेवा कंटिन्यू चालू ठेवायची असेल तर परत त्याच्यासाठी संकल्प सोडा आणि पुढून नव्याने ती सुरुवात करा. रोजच्या रोज स्वामींची आरती घरामध्ये झाली पाहिजे. या 21 दिवसांमध्ये रोज नित्यनियमाने स्वामींची आरती न चुकता देवघरामध्ये आपल्या झाली पाहिजे नाही. त्याचबरोबर स्वामींना नैवेद्य तुम्ही मनोभावे जे काही दाखवाल ते चालेल. फक्त स्वामींना नैवेद्य कसा दाखवायचा हे पण तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे. तर आपल्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये नैवेद्य कसा दाखवायचा, त्याचबरोबर नैवेद्याचा पण आपला व्हिडिओ आहे चॅनलवरती, तुम्ही नक्की जाऊन पाहू शकताय. चलात मग असेच छान छान व्हिडिओ स्वामींविषयी जर माहिती हवी असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या स्वामी सेवेकऱ्याला हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्या ताईलाही मदत होईल. काय अवघड सेवा आहे? काहीच अवघड नाही. किती सोपी आणि थोडक्यात सेवा मी तुम्हाला सांगितलेली आहे. तुम्ही नक्की ही सेवा करा. सेवा करा, सेवेकरी व्हा आणि सेवेकरी घडवा. चलात मग झालेली सेवा आपल्या स्वामी आई समोर मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्तम. श्री स्वामी समर्थ सर्वांना.